तर तुम्ही इथे पाहताय ही तुम्हाला ग्रीन झुकिनी दिसेल. ही ग्रीन झुकिनी जशी काकडी असते त्याच प्रकारे असते, पण काकडीसारखी नसून ही एक परदेशी भाजी आहे. परदेशी भाजी याचं ओरिजिन जर पाहायचं झालं तर अमेरिकन ओरिजिन याचं. जर हा 1.5 गुंठ्यामध्ये ग्रीन झुकिनी लावलेली आहे आपण. जर ग्रीन झुकिनीबद्दल जास्तीत जास्त माहिती द्यायची सांगितली तर यामध्ये लो कॅलरीज असतात. शुगर कंटेंट जो असतो तो यामध्ये कमी असतो. जो काकडी कशी आतमधून वॉटरी असते त्या प्रकारे ही वॉटरी नसून आतमधून भोपळ्यासारखं थोडं स्पॉन्जी असतं. तर या झुकिनीबद्दल जास्तीत जास्त सांगायचं झालं तुम्हाला तर एका झाडाला कमीत कमी 8 ते 10 फळं लागतात. आणि एका झाडाचं जर अप्रॉक्सिमेटली वजन काढायचं पडलं तर एका झाडापासून 2.5 ते 3 किलो प्रोडक्शन तुम्हाला भेटू शकतं. सॉईलचं जर सांगायचं झालं तर सॉईल याच्यामध्ये ॲसिडिक लागते. पण सॉईलचा एवढा काही महत्त्व याच्यामध्ये काही नाही आहे. कोणत्याही प्रकारच्या सॉईलमध्ये किंवा कोणत्याही प्रकारच्या वातावरणामध्ये हे तुम्हाला भेटू शकतं. जर याचे डिमांड जर बघितली मार्केटमध्ये तर याचं सध्या प्राईस म्हणून 150 रुपये किलोने याचं विक्री सध्या चालू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी उत्पादन म्हणून कमीत कमी जागेमध्ये उत्पादन म्हणून हे चांगलं फळ आहे. माझं नाव धनंजय किशोर बाडगजे. मी BSc हॉर्टिकल्चरचा सेकंड इयर स्टुडंट आहे.